दास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुखघना होईल तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझ विणा नाही दुजा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तू तात मी बालक सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाजवी प्रेम रसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी आपल्याला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे। संत समागम फेसबुक लाईव्ह पेज या माध्यमातून आपण समर्थ रामदास स्वामींच्या चरित्राचा, त्यांच्या वाङ्मयाचा, वाङ्मयातील अनेकविध प्रकारांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत। आपण सध्या समर्थ रामदास स्वामींनी आपला पहिला शिष्य श्री उद्धव यांना सांगितलेला जुना दासबोध अर्थात 21 समासी याचं विवेचन आपण सध्या पाहतो आहोत। कालपर्यंत आपण ओवी क्रमांक 10 समास 21वा शेवटचा समास अनुर्वाच्य समाधान या समासातील ओवी क्रमांक 10 पर्यंत आपण काल अभ्यास करण्याचा प्रयत्न केला होता। पुढे समर्थ काय म्हणतात त्याचा विचार आपण पाहूया। श्रीराम समर्थ श्रीराम। 10वे समासी शिकवण आहे विविध निरूपण, जया निरूपणे समाधान, शिष्याशी लागे श्रीराम। 11वे समासी बोलिला प्रारब्धाधार निर्मिला, आणि प्रयत्न प्रतिष्ठिला,
स्वधर्मेसी श्रीराम. संतस्तविले द्वादशी, फेडिले शिष्याचे आशंकेसी. निवडून या देहबुद्धीसी, पुढे प्रवर्तला श्रीराम. 13वे समासी निरूपण, निर्मूळ केले मीपण. 14वे समासी पूर्ण, समाधान असे श्रीराम. 15वे समासी उत्तम, रघुनाथ चरित्र परम. वर्णोनिया नित्यनेम, जपाचा असे श्रीराम. समर्थ आपण 2 दिवस झालं पाहतो आहोत की या अनुर्वाच्य समाधान शेवटचा जो समास आहे, या समासातील पहिल्या 20 ओव्यांमध्ये राष्ट्रसंत समर्थांनी 20 समास जे सांगून झाले आहेत त्याचा अर्क काढून एका एका ओवीमध्ये सांगितलं आहे. प्रत्येक समासात मी काय सांगितलंय त्याचं वर्णन समर्थ या ठिकाणी करतायत. 10वे समासी शिकवण आहे विविध निरूपण. जया निरूपणे समाधान, शिष्यासी लागे. अनेक प्रकारची शिकवण निरूपण, विविध प्रकारचं प्रयत्न, शिकवणुकीचे धडे समर्थांनी या समासामध्ये दिलेले आहेत. समर्थ म्हणतात की आत्यंतिक लीनता ही देहबुद्धीला जमत नाही. देहबुद्धीचा स्वभावच नाहीये लीन होण्याचा. कायम ताठा, कायम अहंकार, मी म्हणजे कोण आहे अशी एक भावना ती दृढ होत जाते. ज्या जीवात्म्याने तो देह धारण केलेला असतो त्याला त्याचं वरदानच आहे. जसा देह आवश्यक आहे तसा देहाभिमान त्याच्या सोबतच येतो, त्याच्या सावलीप्रमाणे येतो. लीनता आणि देहबुद्धी यांचं वाकडे, पण लीनता आणि शांती की जी आपण 9व्या ओवीमध्ये पाहिली. ऐके समास नवम, स्तवनिया आत्मया राम. शिष्यास सांगितले वर्म, निराभिमान शांती. ही जी निर अभिमान, कशाचाही अभिमान नाही आहे. विद्वत्तेचा नाही, संपन्नतेचा नाही, अभ्यासाचा नाही, ज्ञानाचा नाही, बलसंपन्नतेचा नाही आहे, सौंदर्याचा नाही आहे. कुठलाही अभिमान नसणं आणि तो नसताना आंतरिक शांती मिळणं याला समर्थांनी निरभिमान शांती म्हणले. आणि त्याचं सगळं विवेचन 9व्या समासामध्ये समर्थांनी केलेलं आहे. पुढच्या समासामध्ये समर्थांनी आपल्याला सांगितलं की मीपणाची ती शंका शिष्याच्या मनात आली. शिष्य म्हणतो की अहो हा मीपणा तर जातच नाही. उलट जसा जसा त्याला टाकून द्यावा म्हणला तसा तसा तो आपल्याला चिकटतो, घट्ट पकडतो, चिवट होत जातो. आणि मी कुणी असा ज्ञानी पाहिला नाही की ज्यांनी आपला मीपणा टाकून दिलाय. जसं माऊली म्हणतीये, ज्ञानियाच्या पाठी तो कंठावर काय करला असतो, तो बसतो आणि नाचवी. तो नुसता बसत नाही ज्ञानाच्या मानगुटीवर. तो जो अहंकार आहे, तो जो अभिमान आहे, तो त्याला नाचवतो, त्याला पाहिजे तसा. म्हणजे एका दृष्टीनं अज्ञानी परवडला, त्याच्या कंठावर हा अहंकाराचं भूत बसलेलं नसतं. पण ज्ञानी पुरुषाला त्याच्या मानगुटीवर हा अहंकाराचं भूत बसतं आणि ते त्याला हवं तसं नाचवतं. लीनता असल्याशिवाय शांती मिळणार नाहीये, हा एक नियम समर्थ या 10व्या समासामध्ये वर्णन करत आहेत. 10वे समासी शिकवण, अनेक प्रकारची शिकवण दिली आहे. साधना कशी केली पाहिजे, साधनेची पथ्य काय आहेत, सद्गुरूंची कृपा कशी मिळवली पाहिजे, ती मिळवताना काय पथ्य घ्यावी लागतात, त्याच्या सगळ्या सूचना समर्थ रामदासांनी उद्धवांना या 10व्या समासामध्ये दिलेले आहेत. जया निरूपणे समाधान शिष्यासी लागे.
सगळा अहंकार संपतो आणि शिकवण निरूपणामधून समर्थ सांगतात उद्धवाला की तू जर मी सांगेल त्याप्रमाणे जर ऐकशील, तसं जर आचरण ठेवशील, तर तुला समाधान मिळण्यासाठी काहीही अडचण येणार नाही. 11वे समासी बोलिला, प्रारब्धाधार निर्मिला, अनेक प्रयत्न प्रतिष्ठिला स्वधर्मेसी. 11व्या समासाचं नावच प्रारब्ध आणि प्रयत्न आहे. आपल्याला माहिती आहे की 350 वर्षापूर्वी प्रयत्नाला भगवंताचं स्वरूप देणारे एकमेव संत आहेत समर्थ रामदास. यत्न तोची देव जाणावा असं सांगणारे समर्थ आहेत. जपी लल्लाट रेखा पालटेना अशी दोलायमान स्थिती जी टाकळीला घडली आणि ती समर्थांनी व्यक्त केली. मला वाटत नाही रामा मी तुझा एवढा जप करतोय पण माझी भाग्यरेषा बदलेल. संदेह स्थिती आहे जी उद्धवाची आहे. आता ज्ञान झालेलं आहे समर्थांना, रामदासांना रामाची कृपा झालेली आहे. आता ते सिद्ध आहेत, पण त्यांच्या जवळचा जो शिष्य आहे त्याची संदेहावस्था आहे जी समर्थांनी स्वतः अनुभवली. करुणाष्टकामध्ये समर्थ म्हणतात जपी लल्लाट रेखा पालटेना, काय करू रे क्रिया घडेना, तुझवीन रामा मज कंठवेना. तळमळ आहे, अर्थत आहे. 1615 ते 16 ते 20च्या दरम्यानचा हा भाग आहे, हा काळ आहे. हे समर्थ 1660 मध्ये जेव्हा दासबोध सिद्ध करतात तेव्हा समर्थ म्हणतात रेखा तितुकी पुसवून जाते हे तो प्रत्ययास येते. अरे मी माझ्या प्रयत्नांनी जाणीवपूर्वक अथक यत्न केल्याने मी माझी भाग्यरेषा सुद्धा बदलली आहे. रेखा तितुकी पुसवून जाते हे काही मी सांगत नाहीये, हे तो प्रत्ययास येते. मी याची प्रचिती घेतलेली आहे. समर्थ यामध्ये 10व्या समासामध्ये सांगतात 10वे समासी शिकवण आहे विविध निरूपण, जया निरूपणे समाधान शिष्यासी लागे. 11वे समासी बोलिला, प्रारब्धाधार निर्मिला, आणिक प्रयत्न प्रतिष्ठिला स्वधर्मेसी. अनेक शास्त्र, अनेक ग्रंथ, सगळे संत एकच सांगतात प्रारब्धाचा भाग तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या साधनेमध्ये किती आहे? 10 ते 20%. 80% आपले प्रयत्न आहेत. समर्थ या ठिकाणी म्हणतात प्रारब्धाधार निर्मिला, त्याचा आधार तयार केला. कशासाठी? ज्ञानोत्तर जीवन यापन करण्यासाठी. देहो प्रारब्धावरी टाकीला. साधू काय करतो? जो ज्ञानी पुरुष आहे तो आपल्या देहाची फार काळजी नाही करत. समर्थवती सुनील दादा चिंचोलकरांना लोकांनी सांगितलं आता प्रवास करू नका, तुम्ही एका ठिकाणी राहिलं पाहिजे, जास्त बोलू नका, आता बोलण्यावर बंदी आली पाहिजे. ऐकलं का त्यांनी? देहो प्रारब्धे टाकीला. प्रारब्धाचा आधार निर्माण केला. कशासाठी? ज्ञानोत्तर जीवन यापन करण्यासाठी. ज्ञान मिळविण्यापर्यंत प्रारब्ध नाही, ज्ञान मिळविण्यापर्यंत प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे. 11वे समासी बोलिला, प्रारब्धाधार निर्मिला, आणिक प्रयत्न प्रतिष्ठिला स्वधर्मेसी. तुझं विहित कर्म काय? त्यासाठी तुला प्रतिष्ठापना कशाची करायची आहे? कशाचा आधार घेतला पाहिजे? कशाचं अधिष्ठान ठेवलं पाहिजे? प्रयत्नांचं. आमचा दासबोध सखोल अभ्यास साधना सप्ताह आला पुढच्या महिन्यात. मागच्या वर्षी कोरोनामुळे झाला नाही. बरेच जण विचारतात
यावर्षी होणार का नाही? आपण प्रयत्न केले पाहिजेत. आमचे प्रयत्न 80% असले पाहिजेत. आमची तयारी 80% असली पाहिजे. मी तर म्हणतो आमची तयारी ही 100% असली पाहिजे. आणि उरलेलं जे काय असेल ते भगवंताच्या इच्छेवर. देव बहुता काळाचा, देवासी त्रैलोक्य ठावे. सगळे लोक उत्सुक आहेत. कधी 19 तारीख येते आणि बरोबर 19 तारखेला 1 महिना अगोदर आपलं निवेदन आपल्या समूहावर पडेल. दासबोध सखोल अभ्यासच्या सज्जनगड मासिकामध्ये आलेलं आहे. ते सगळीकडे पोचेल. साधना सप्ताह 20 तारखेपासून चालू होईल. सगळी व्यवस्था तिथं चालू आहे. अहो, आपण येणार आहोत म्हणून तिथं रंगरंगोटी चालू आहे. काय पाहिजे त्यांना, काय नको, काय हवंय, काय कमी आहे, काय जास्त आहे, हे सगळं तिथं पाहत आहेत. कुणालाही शंका नाहीये. हां, आता परिस्थिती आहे म्हणून त्याला काही थोडे प्रयत्न करावे लागतील, थोडा निर्बंध लावावे लागतील. काही गोष्टी आपल्या हातातल्या आहेत त्या सांभाळल्या पाहिजेत. पण कार्यकर्ते तयार आहेत. कुणी रांगोळी घेऊन उभं आहे, कुणी हारांची व्यवस्था केली आहे, कुणी लोणच्याची व्यवस्था केली आहे, कुणी मेथकूट घेणार आहे, कुणी चांगलं तूप घेणार आहे, कुणी भाज्यांची व्यवस्था करत आहे. आपली तयारी ती 100% असली पाहिजे. समर्थांनी आम्हाला प्रयत्नवाद शिकवलाय. प्रारब्धावर आता काय होईल, मागच्या वर्षी तसं झालं, वातावरणाचं तसं आहे, अवघड आहे परिस्थिती. तिसरी लाट येऊ घातली आहे. लोकांकडे अनेक वितर्क आहेत, कुतर्क आहेत. पण आमच्याकडे एकच आहे. एका पायावर आम्ही तयार आहेत, समर्थांच्या भेटीला जाण्यासाठी. समर्थ या ठिकाणी म्हणतात, आणिक प्रयत्न प्रतिष्ठीला. प्रयत्नाची प्रतिष्ठा करावी लागते, पराकाष्ठा करावी लागते. तेव्हा ज्ञानार्जन होतं, तेव्हा सद्गुरूंची कृपा होते. आणि ते स्वधर्म म्हणून करायला पाहिजे. शंका कुठली मनात घेतली नाही पाहिजे. समर्थांनी या समासामध्ये एक मोठी आपल्या वर्मावर बोट ठेवलंय. आम्ही घळीत जायचं म्हणलं की प्रारब्ध आणतो. समर्थ बोलावतील तर आम्ही येऊ, परिस्थिती चांगली झाली तर आम्ही येऊ. मला तुम्ही सांगा, प्रपंचामध्ये तुम्ही कोरोना आणला का हो? उलट प्रपंच तर जोमाने केला. नको नको ते पदार्थ नको नको तेवढ्या वेळा खाल्ले, तिथं नाही आला कोरोना. परिस्थिती तशी आहे म्हणून तोंड लटकवून घरात बसलोत का एक वेळ जेवण करून? नाही, उलट खाण्यावर खाणं केलं. आम्ही कार्यक्रम थांबवले का? नातेवाईक आमच्याकडे येत आहेत की नाही? आम्ही नातेवाईकांकडे जातोय का नाही? तिथं आम्ही प्रारब्ध आणलं का? तिथं आम्ही देवानी बोलावलं तर आलो असं केलं का? मग घडीमध्ये जाण्यासाठी फक्त का त्याचा बहु करायचा? माझी तर धारणा अशी आहे की समजा सगळ्या सूचनांचं पालन करून सगळ्या प्रिकॉशन्स घेऊन आपण घळीत गेलो आणि घळीमध्ये देह पडला. अहो, याच्यापेक्षा भाग्य कुठले मला सांगा? मी हे अनुभवलेलं आहे 5 महिन्याखाली. एवढी काळजी घेऊन आम्ही आमच्या घरातले 4 लोक कोरोना पॉझिटिव्ह आलो. एवढी काळजी घेऊन. आणि ज्या वडिलांच्या शेजारी बेडशीटवर 24 तास माझे भाऊ त्यांच्या सोबत राहिले,
जेव्हा कोविड हॉलमध्ये 30 पेशंट कोविड पॉझिटिव्ह होते, 5 दिवस माझे भाऊ त्या ठिकाणी राहिले. त्यांचा कोरोना प्रोफाईल नंतर केला, कुठे सुद्धा धक्का लागलेला नाहीये. कशाचं सांगणार तुम्ही? काय कारण सांगणार? म्हणजे काळजी घेऊन कोरोना घरात शिरला, चौघांना तिची बाधा पोचली. वडील तर समर्थ चरणी लीन झाले. आणि ज्यांनी, माझ्या 3 भावांनी 24 तास वडिलांची सेवा केली, त्या परिस्थितीत 1 नव्हे 2 नव्हे 5 दिवस त्यांना कुठे धक्का सुद्धा लागला नाही. काय लॉजिक आहे? आपल्या डोक्याच्या बाहेर सगळ्या गोष्टी. म्हणजे याचा अर्थ मी असा म्हणत नाही की बेजबाबदारपणे वागावं, आरोग्याचे नियम पाळू नयेत, सरकारने दिलेल्या सूचनांचं पालन करू नये, असं नाही म्हणत मी. पण एक वेळ अशी येते की तिथे हे विज्ञान काही काम करत नाही. फक्त श्रद्धा काम करते, फक्त भक्ती काम करते. समर्थ ज्या ठिकाणी अनेक वर्ष राहिले, मानवी जीवनाला ऐहिक आणि पारलौकिक यशस्वीपणे संपादनता करून देणारा ग्रंथ ज्या ठिकाणी सिद्ध केला, त्या जागेवर जर आपला देह पडत असेल, अहो काय गरज आहे मला सांगा ना जगण्याची? एरवी तुम्ही पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये खाटावर पडून राहा, 8 दिवस 15 दिवस, लाखो रुपयाचं बिल करून जा, तुम्हाला कोण विचारत नाही. अहो पण असा जर देह पडला समर्थांच्या चरणांवर, तर समर्थ संप्रदायामध्ये एक वेगळा आयाम घडेल. काही हो का न हो, परंतु सज्जनगड मासिकात नाव तर येईल का नाही? शेवटच्या श्वासापर्यंत ते समर्थ संप्रदायात कार्यरत राहिले. हे प्रारब्ध आहे, ते सगळ्यांना प्राप्त होईल का? जगात किती लोक मरतात आणि किती लोक पशुपतीनाथ किंवा काशीला जाऊन देह ठेवतात? 1%? अहो 0.1% सुद्धा नाही, त्याच्यापेक्षा कमी लोक आहेत. त्याला भाग्य लागतं, त्याला प्रारब्ध लागतं. प्रपंचामध्ये आमचे खूप प्रयत्न आहेत. प्रपंच आमचा धड व्हावा. आम्ही आमची नोकरी करतो, ओव्हरटाईम करतो, रिटायरमेंट झाली पुन्हा काहीतरी कामधंदा करत राहतो. का? प्रपंच चालला पाहिजे, अथक प्रयत्न चालू आहेत. आणि परमार्थात मला बोलावणं आलं नाही. महाराजांनी बोलावल्याशिवाय कसं जाणार? आमचा योग नाही. प्रपंचात मात्र धडपड चालू आहे. धर पडेपर्यंत जो कार्य करत राहतो त्याला धडपड म्हणतात. आणि परमार्थामध्ये तर अंगाला वाकवता येत नाहीये. महत्वाचं वर्मावर समर्थांनी बोट ठेवलंय. समर्थ म्हणतात, अभ्यास अपूर्ण जरी राहिला तरी तो कॅरीड फॉरवर्ड होतो. पुढच्या जन्मी घ्यायचंय ना. अभ्यास अपूर्ण जरी राहिला तरी तो पुढच्या जन्मामध्ये कॅरीड फॉरवर्ड होतो. आणि मोठ्या काय सांगावं, पुढचा जन्म महंताचा जन्माला येईल. गडावर कायम वास्तव्य करायला मिळेल, घळीमध्ये कायम वास्तव्य करायला मिळेल. काय सांगता येतं? ते पुढच्या जन्मी कुणाला माहिती आहे. म्हणून माऊलींनी त्यासाठी शब्द वापरलेला आहे. फार गोड शब्द आहे हो. त्याचं नाव योग भ्रष्ट. योग भ्रष्टा विजायते. ते कॅरीड फॉरवर्ड होतं सगळं. योगी, तो ज्ञानी पुरुष आपली साधना सोडतो, पुन्हा जन्माला येतो. आपला रस्ता सोडतो, पुन्हा जन्माला येतो. का? तर त्याला कळवळा असतो समाजाचा, किंवा त्याला काहीतरी काम दिलेलं आहे. तो पुन्हा जन्माला येतो.
आणि पुन्हा आपली साधना चालू ठेवतो आपलं काम झालं की. त्याला भगवंतानी गीतेमध्ये नाव दिलेलं योग भ्रष्ट. तशी प्रक्रिया आपल्या जीवनामध्ये होऊ शकते. काही बिघडत नाही. हा देह संपला तरी दुसरा देह मिळणार आहे. अहो हा तर आता झुकलाय, आउटडेटेड. आता ती नजाकत नाहीये, आता ती संपन्नता नाहीये, तो दिमाग नाहीये, तो डाऊल नाहीये, ती शक्ती राहिली नाही. जो नवीन देह मिळेल, नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणा तो घेऊन मिळेल. अथक काम करता येईल, राहिलेलं सगळं काम करता येईल पुढच्या जन्मात. समर्थ म्हणतात आणि प्रयत्न प्रतिष्ठिला सर्व स्वधर्मेसी. आपला धर्म काय? प्रयत्नाची प्रतिष्ठापना. प्रयत्न करत राहाय. समर्थ म्हणतात दासबोधामध्ये कष्ट करिता त्रासो नये निरंतर. लोक म्हणतात 20 वर्ष झाली मी कष्ट करतो, राब 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 राबतोय, कधी आम्हाला सुख पाहायला मिळेल माहिती नाही. अहो फक्त 20च वर्ष झाली आहेत. समर्थ निरंतर म्हणतायत की शेवटच्या श्वासापर्यंत. पुढे समर्थ म्हणतात संत स्तविले द्वादशी, फेडिले शिष्याचे आशंकेसी, निवडून या देहबुद्धीसी पुढे प्रवर्तला. शिष्याच्या मनात शंका आहे. 12वा जो समास आहे तो संत स्तवनांचा आहे. संतांचं महात्म्य सांगितलंय. आपल्याला माहिती आहे की दासबोधामध्ये अनेक ठिकाणी संतांचं महात्म्य आलेलं आहे. संत स्तवन हा पहिल्या दशकातला समास समर्थांनी त्यासाठी वाहिलेला आहे. अनेक शंकांचं शिष्याच्या मनात असलेल्या निरसन केलेलं आहे. शिष्याला वाटतं की मला संतांचे दोषच दिसतात. शिष्याला त्यांनी परवानगी घेऊन विचारलंय. शिष्य परवानगी घेतो, तो म्हणतो माझ्या मनात एक आशंका आली आहे स्वामी, तुमची परवानगी असेल तर मी विनंतीपूर्वक अर्ज करतो. समर्थ म्हणतात बोल, मनात काही ठेवू नको. तो म्हणतो मला संतांचे दोषच दिसतात. ही एक शंका आहे. माझ्या अपेक्षा संपत नाहीयेत. मनामध्ये विषाद निर्माण होतो, खेद निर्माण होतो, यातना निर्माण होतो. तो विषाद संपतच नाहीये. काही छोटं मोठं माझ्या मनाविरुद्ध झालं का मला यातना होतात. मला वाटतं की मी एवढी वर्ष झालं मी समर्थांची सेवा करतो, समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतो, मग माझ्या पुढे हे संकट कसं काय? माझ्या मनातलं पूर्ण का नाही होत इच्छा? अशा अनेक किंत माझ्या मनामध्ये निर्माण होतात. समर्थ म्हणतात त्यासाठी तू आत्मपरीक्षण कर. तू विचार कर, कुठून आलास आणि कशासाठी आलास. आणि याचा विचार करत असताना तू कायम श्रवणात राहा. समर्थांनी फेडिले शिष्याचे आशंकेसी असं त्या 12व्या समासामध्ये सांगितलं. आणि निवडून या देहबुद्धीसी पुढे प्रवर्तला. निवडून या देहबुद्धीमुळे या सगळ्या आशंका निर्माण झाल्या होत्या, त्याचा बाजूला काढला, त्याचा निराश केला आणि त्याला पुढच्या साधनेच्या टप्प्याकडे वळवलं. 13वे समासी निरूपण, निर्मूळ केले मीपण. 14वे समासी पूर्ण समाधान असे. पूर्ण समाधान केव्हा होईल? जोपर्यंत माझ्यातला मी जोपर्यंत राहील, मीपणाचा अहंकार, मीपणाचा ताठा जोपर्यंत राहील तोपर्यंत पूर्ण समाधान होणार नाही. समाधानाचे टप्पे आहेत. आम्ही भक्ती करत नाही का? आम्ही भगवंताची उपासना करत नाही का? करतो आहोत, परंतु टू द मार्क करत नाही, ॲव्हरेज करतो. टू द मार्क झाली पाहिजे, ती अत्युत्तम पातळी गाठता आली पाहिजे, तरच आम्हाला पूर्ण समाधान होईल. समाधान मिळत नाही असं थोडंच आहे. काय रोजच आम्ही रडत बसतो का? अनेक वेळा आमच्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात का एकदम आयुष्य आपलं उत्साहाने भरून जातं. वाह, काय सुरुवात झाली आज.
काय सगळी कामं पटापट होत आहेत, सगळी कामं मनासारखी होत आहेत, ऊर भरून येतो, आनंद वाटतो. वाटत नाही असं थोडंच आहे. निवडून या देहबुद्धीशी पुढे प्रवर्तला. अनेक शंकांचं निरसन केलं, आत्मबुद्धीची प्रतिष्ठापना केली, देहबुद्धी काढली. निवडून या देहबुद्धी पुढे प्रवर्तला, आत्मबुद्धी केली. पुढे समर्थ म्हणतात, 13वे समासी निरूपण, निर्मूळ केले मीपण. आपण म्हणजे मीपण, मीपण म्हणजे जीवपण, जीवपण म्हणजे अज्ञान, संग जडला श्रीराम. मी म्हणला की समर्थ म्हणतात अज्ञानाचा तुला संग जडला, तो बाजूलाच आहे. तुझ्या मनामध्ये कधी तो अहंकार प्रदीप्त होईल, तो येऊन चिकटलाच तुला. आपण म्हणजे मीपण, मीपण म्हणजे जीवपण, ते जे अथांग स्वरूप आहे परब्रह्म स्वरूपाचं, ते मी देहबुद्धीमध्ये संकुचित करून ठेवलं. हा गुण आहे का नाही? ही त्या परब्रह्म स्वरूपाची प्रतारणा आहे का नाही? जो मी व्यापक आहे, अथांग आहे, निरंजन आहे, निरवयव आहे, निर्लेप आहे, अजन्म आहे, पण मी काय झालं, संकुचित होऊन बसलो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. अरे जेवायला बसला तू, कशाचं आपोषण घेतलं पाहिजे? ब्रह्मांडाचं आपोषण घेतलं पाहिजे, कारण तू त्या स्वरूपात आहेस. पण आम्ही काय केलं, आमचं दुर्दैव आहे, आम्ही त्याला संकुचित करून ठेवलं, मर्यादित करून ठेवलं. जीवपण देहबुद्धीत आम्ही रमायला लागलो. जीवपण म्हणजे अज्ञान संग झाला. अज्ञानात जीवपणात मध्ये अडकला माणूस की त्याला अज्ञानाचा संग जडला, त्याची त्याला दोस्ती मिळाली. म्हणून समर्थ म्हणतात, अरे आधी आपणाशी जाळावे, मग रघुनाथी मिसळावे. आपणाशी राखता जीवे, राम कैचा जोडे. 14व्या समासामध्ये रघुनाथ ध्यान. 13वे समासी निरूपण, निर्मूळ केले मीपण. 14वे समासी पूर्ण, समाधान असे श्रीराम. 14वा जो समास आहे त्याचं नाव आहे रघुनाथ ध्यान. आणि रामामध्ये लपावे अति आदरे राम रूपी, समर्थमानाच्या श्लोकामध्ये सांगतात. केवळ लपणे नाही, लपणं म्हणजे मी पण आहे आणि राम पण आहे. तृण अग्नी मेळे समरस झाले, हरिपाठातली ओवी आहे. असं झालं पाहिजे. अग्नी कुठे आहे आणि ती गवत कुठे आहे? तृण अग्नी मेळे समरस झाले. अग्नी कोणता आहे आणि ते गवताचं पातं कोणतं आहे की जे जळतंय, अग्नी समान झालंय का अग्नी पात्यासारखं झालंय? सद्गुरू शिष्यासारखे झालेत का शिष्य सद्गुरू सारखे झालेत, का दोघेही एकच झालेत? पुढचा समास आहे आता गुरु शिष्य संवाद. स्वतः प्रभू श्रीरामचंद्र आणि समर्थांचा संवाद आहे. त्याला जुन्या दासबोधामध्ये त्या समासाला नाव दिलेलं आहे गुरु शिष्य संवाद. 13वे समासी निरूपण, निर्मूळ केले मीपण. 14वे समासी पूर्ण, समाधान असे. का पूर्ण समाधान आहे इथं? आता माझं अस्तित्व संपलंय, कारण 13व्या समासामध्ये मी पण निर्मूळ झाले. निर्मूळ केले मी पण. कसं काय निर्मूळ झालं? माझं अस्तित्व संपलं. अरे आधी आपणाशी जाळावे, 14व्या समासातली 39वी ओवी आहे. आणि जाळलं म्हणजे काय होत आहे? बीज भाजले उगवे ना, समर्थ दासबोधामध्ये सांगतात. ज्या बियांना तुम्ही भाजून काढाल ते उगवत नाही. म्हणून उपवासाच्या दिवशी काही लोक खिचडी खातात,
पण ज्या तांदूळांची ते खिचडी खातात ते तांदूळ अगोदर भाजतात. भाजल्यामुळे त्यातली पुढचं अंकुरण होण्याची जी क्षमता आहे ती समूळ नष्ट होते आणि अन्न आम्हाला वासना देतं. अन्नातून वीर्य निर्माण होतं, अन्नातून पुढचा जीव निर्माण होतो. आम्हाला याच जीवातल्या वृत्ती संपवायच्या आहेत. समर्थ म्हणतात, अरे आधी आपणाशी जाळावे मग रघुनाथी मिळावे. स्वतःला जाळल्याशिवाय, स्वतःचं अस्तित्व संपवल्याशिवाय रघुनाथाच्या रूपामध्ये कसा मिसळशील तू? आपणाशी राखता जीवे राम कैचा जोडे. मी स्वतः म्हणून राहतो आणि रामाचं स्वरूप पण अनुभवतो, असं नाही होऊ शकत. राम कैचा जोडे. तू पण राहणार आणि रामाला पण सोबत ठेवणार, असं नाही होत. आणि साधना काळात तर होत नाही. ज्ञानीपुरुषांच्या काळात ठीक आहे, समर्थांच्या सोबत कायम श्रीराम राहत असत. चरित्रातले अनेक प्रसंग आहेत की जेव्हा जेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांनी समर्थांचं संरक्षण केलेले. अहो एवढंच नव्हे, त्या समर्थांनी आपल्या शिष्यांचं सुद्धा संरक्षण केलेले धावा मांडल्याबरोबर. चौदावे समासी पूर्ण समाधान असे. 14वा समास हा आत्मज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण समास आहे. दासबोध जुना किंवा 21 समासी दासबोधामध्ये काय वाचलं पाहिजे, वारंवार काय वाचलं पाहिजे, तर 14वा समास वाचला पाहिजे. रघुनाथ ध्यान. आत्मज्ञान प्राप्तीच्या प्रक्रियेमध्ये काय काय पथ्य पाळली पाहिजेत, कशी ती साधना केली पाहिजे, त्याचं यथासांग विवेचन समर्थांनी 14व्या समासात केलेलं आहे. 15वे समासी उत्तम रघुनाथ चरित्र परम वर्णुनिया नित्यनेम जपाचा असे. जसं समर्थांच्या चत्वार सूत्रीमध्ये एक मंत्र दिलेला आहे की त्रयोदशाक्षरी मंत्राचा फलप्राप्ती काय. समर्थांनी दासबोधामध्ये किमान 4 ते 5 वेळा सांगितले माझी उपासना काय, माझा जप कुठला आहे. त्या जपाचं महत्व समर्थांनी 15व्या समासात वर्णन केलंय. 15व्या समासामध्ये समर्थांनी उपासनेचं महत्व वर्णन केलंय. 15वे समासी उत्तम समर्थ म्हणतात, शिष्या सांगतो तुझ नेम, तूची रे तुझा स्वधर्म, ज्ञातेपणी ही माझा राम, विसंभो नये श्रीराम. साधनेचं ज्ञानी अवस्थेचं वर्म समर्थ शिष्याला आपल्या उद्धवांना पटवून देत आहेत. फार महत्वाची ओवी ही 15व्या समासातली. शिष्या सांगतो तुझ नेम, एक नियम तुला सांगतो म्हणतायत. तोची रे तुझा स्वधर्म, तोच तुझा धर्म असला पाहिजे, तेच तुझं विहित कर्म असलं पाहिजे, बाकीचं काही करू नको. ज्ञातेपणीही माझा राम विसंभो नाही. आता मला ज्ञान झालंय, आता मला रामाची अनुकृपा झाली आहे, रामाची कृपा मी संपादन केली आहे, रामाने मला सगुण रूपात दर्शन दिलेले, आता मला उपासनेची काय गरज आहे. असं ज्या दिवशी तुला वाटेल त्या दिवशी तुझ्या साधनेची अधोगती आहे, लक्षात ठेव. कारण समर्थांना आता टाकळी सोडून निघायचं आहे आणि समर्थांना आपल्या शिष्याला सगळ्या अंगाने परिपूर्ण शिष्योत्तम करायचं आहे. म्हणून तर समर्थ त्याला साधनेतले ठोकताळे सांगतायत. ओवी क्रमांक 56 समर्थ या जपाचा महिमा सांगतायत. समर्थांनी जप केला त्या जपाचं महत्व समर्थ सांगतायत. ओवी क्रमांक 15वा समास आहे आणि ओवी क्रमांक आहे 56. समर्थ या ओवीमध्ये सांगताय, समर्थे ज्याचा अंगीकार केला, कोण बोलो शके तयाला,
माझ्या रामासी जो शरण गेला तो कळी काळासी वंद्या. अरे रामाला जो शरण जातो, समर्थ म्हणतात की तू आयुष्यभर प्रपंच कर, पण जेव्हा तुला प्रपंचाचा कंटाळा येईल, उद्वेग येईल, उबग येईल, तेव्हा तरी तू रामाकडे जाशील का नाही? राम तर माझा वाट बघतोय तुझी. तुला कदाचित विसर पडलाय, पण माझ्या रामाला तुझा विसर नाही पडलेला. समर्थ जपाचं महत्व सांगताना म्हणतात, जप नेमीला तो चुको नेदावा, त्या वेगळा सर्वदा स्मरावा, मळत्यागीहीन विसंभावा, कर्मठपणे करून ये. समर्थांनी नामस्मरण भक्ती सांगितली. चालता, बोलता, जेविता, खाता, पिता, झोपता, सुखे होता, सगळीकडे नाम घेतलं पाहिजे. असा या 15व्या समासामध्ये रघुनाथ चरित्र, अत्यंत परमपवित्र असं चरित्र समर्थांनी प्रभू श्रीरामचंद्रांचं सगुण रूप दर्शन या समासामध्ये सांगितलंय. प्रभू श्रीरामचंद्रांचा दरबार भरलेला आहे आणि त्या दरबारामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या शेजारी कोण कोण उभं आहे त्यांचं महत्व वर्णन केलंय. प्रभू श्रीरामचंद्रांनी अंगावर लिहिलेली सगळी वस्त्र, सगळी आभूषणं, सगळे दागिने, त्याचं यथार्थ वर्णन या 15व्या समासामध्ये समर्थ करतात. वर्णोनिया नित्यनेम जपाचा असे वर्णन केलेलं आहे. जप अखंड असला पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम, त्रयोदशाक्षरी मंत्र. आणि हा किती जप झाला म्हणजे प्रत्यक्ष राम भेटेल हे समर्थांना रामानी दिलेलं वचन आहे. त्यामुळे आपण त्यामध्ये काही आशंका घ्यायचं कारण नाही. 16वे समासी बोध आहे गुरु शिष्यांचा संवाद. 17वे समासी उच्छेद दृश्य देखण्याचा. 16वा जो समास आहे हा गुरु शिष्यांचा संवाद इथं लिहिलाय. पण हा संवाद कुणाचा आहे? तो संवाद आहे समर्थ रामदास स्वामी आणि प्रभू श्रीरामचंद्रांचा. हा गुरु शिष्यांचा संवाद समर्थ या ठिकाणी सांगतायत. समर्थ म्हणतायत, ऐसे बोलणे ऐकिले रामे मंदहास्य केले, धावोनिया हृदयी धरिले, आपुल्या निजदासा श्रीराम. ऐसा भक्तीचा वेळा इत दासा भोवता भोवत, एक क्षणहीन विसंबत, भावार्थ देखोनी भुलला श्रीराम. रामदासांमध्ये उभा तेणे दासासी आली शोभा, रामस्वरूपाची प्रभा कोंदाटली सबाह्य श्रीराम. पण या गुरु शिष्याचा संवादाची फलश्रुती काय आहे? ती सगळ्यात महत्वाची ओवी आहे. ओवी क्रमांक 13 आहे. समर्थ म्हणतात, रामे आपणा सारिखे केले. अहो शिष्यानी रामाला सांगितलं की काय मीच दास्यत्व करायचंय, मीच तुमचं सेवक पण करायचंय, तुम्ही काय नुसते बसून राहणार? अज्ञान शिष्य कसा म्हणला? रामाला, लक्ष्मणाला, सीतामातेला तरी कामाला लावलं, हनुमंताला लाकडं तोडून आणायला लावली. काय अधिकार आहे? नाव काय? अज्ञान. आणि आम्ही ज्ञानी आहोत, आम्ही साधक आहोत, आमचा अधिकार कुठे? अज्ञान असून काय अधिकार आहे? पण अशा अज्ञानाला सुद्धा भगवंत कसा भुलतो? अज्ञानी काही बाई बोलला असेल. समर्थांनी या समासाच्या सुरुवातीलाच काय म्हणलंय? तुला दासपण आणील मी. अरे काय सांगता तुम्ही मोठेपण? मी याला वाचवलं, त्याला वाचवलं. म्हणले आम्ही तर काय केलंय? आम्ही किती वाटा लावलेल्या आहेत, आम्ही किती जणांना उद्धार करून नेलाय. या गुरु शिष्य संवादाची फलश्रुती आहे, रामे आपणासारिखे केले, दास दासपणा मुकले, रामासी गिळुनी एकची झाले, एकपणाही वेगळा. देवा भक्ताचा विसरू घडणार नाही. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ सांगतात, देव कृपेचा सागरू, देव करुणेचा जळ धरू, तेव्हाच भक्तांचा विसरू पडणार नाही. 16व्या समासामध्ये
समर्थ रामदासांनी हे सगळं वर्णन 15व्या समासामध्ये केलेले. 16व्या समासामध्ये बोध आहे गुरु शिष्याचा संवाद. 17वे समासी उच्छेद दृश्य देखण्याचा. गुरु शिष्यांचा संवाद झाला. रामाने पोटाला धरलं दासाला. राम आणि दास हे वेगळे राहिले नाहीत, एकच झालं, ते झाले रामदास. समर्थ म्हणतात दृश्य जगताचा सगळा निराश 17व्या समासामध्ये केला, उच्छेद केला, सगळं विस्कटून टाकलं, दृश्य नाहीच केलं. का नाही? का दृश्य नाश झाला? ज्ञानवन्नी प्रगटे तेणे दृश्य केर आटे. दासबोधामध्ये समर्थ सांगतात ज्ञानाचा वन्नी प्रगटलाय, कारण गुरु शिष्याचा संवाद झालेला आहे. आणि हा जो 17वा समास आहे त्या समासामध्ये समर्थ आम्हाला भगवंतासोबत त्यांनी जे चर्चा केली, त्यांचा जो संवाद झाला, तर त्याचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. आणि समर्थ या शेवटच्या या 17व्या समासाच्या शेवटच्या ओवीमध्ये म्हणतात स्वामी सर्वज्ञ गोसावी बुद्धी शिकविली बरवी सुदृढ धरीन मी जीवी साधन हेची. आता तुम्ही जे मला सांगितलंय तेच मी साधन करीन. आता सगळं संपलं. स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तवा. हे समर्थांनी प्रभू श्रीरामचंद्रांना दिलेलं वचन आहे, जे अर्जुनाने भगवंताला कुरुक्षेत्रावर दिलेलं आहे. माझ्या मनातले सगळे संदेह, माझ्या मनातले सगळे प्रश्न, किंत, आशंका, दोलायमानता सगळी संपलेली आहे. करिष्ये वचनम तवा. समर्थ म्हणतात सदृढ धरीन मी जीवी साधन हेची आता. करिष्ये वचनम तवा. आता लौकिकी लोकाचार आणि सद्गुरूमध्ये एकंकार. तरी या शब्दाचा विचार कैसा आहे स्वामी. 17व्या समासाच्या शेवट सगळ्या दृश्याचा निराश केल्यानंतर 18व्या समासामध्ये पुढे काय वर्णन केलेलं आहे, 19व्या समासामध्ये काय वर्णन केलेलं आहे, याचा विचार आपण उद्या दुपारी 3 वाजताच्या सत्रामध्ये करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.